ऐकून घ्या रे, काय झालंय? आवाज येत नाही, इथून पण आवाज येत नाही. हे थांब रे बाबा, मी सांगीन तेव्हा घ्या. कार्यक्रम अटळ आहे पण सांगीन तेव्हा द्या. वक्फ बोर्डचा कायदा म्हणजे काय समजून घ्या तुम्ही. तुम्हाला जे उठसूट सांगितलं जातं कि ये हमारी जमीन है, हमारे जमीन पे आप लोग आके रह रहे हो, याबद्दल तुम्ही समजून घ्या, शिकून घ्या. हा कायदा 1995चा आहे. हा वक्फ बोर्डचा कायदा हा फक्त आपल्या देशामध्ये आहे, फक्त आपल्या देशामध्ये. असा कायदा ना कोणा हिंदूंसाठी आहे, ना कुठल्या शीख समाजासाठी आहे, ना कुठल्या ख्रिश्चन समाजासाठी आहे. अहो ते सोडा, अशा वक्फ बोर्डचा कायदा जे जे देश इस्लाम राष्ट्र म्हणून आम्ही ज्यांना ज्यांना ओळखतो, हा असा वक्फ बोर्डचा कायदा त्या पाकिस्तान किंवा इजिप्त या देशांमध्ये पण नाही आहे. म्हणजे ह्यांच्या इस्लाम मानणाऱ्या राष्ट्रामध्ये ह्याला वक्फ बोर्डचा कायदा आणत नाही. पण ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या देशामध्ये अशा पद्धतीचा कायदा आणायचा आणि हिंदूंना तिची लोकसंख्या कमी कशी करायची, त्यासाठी हे मोठं षडयंत्र आहे. तुम्ही सगळेजण समजून घ्या. अरे काय चाललंय मागे? अरे स्पीकरचं काहीतरी करायला पाहिजे बाबा. थांब रे बाबा, थांब. कळले, इथे बत्ती वाजली, इथे दिसतंय तुझी. मागच्या स्पीकरचं बघा काय झालंय. काय अडचण आहे का? तुझंच चालत नाही. अरे आवाज येत नाही का? तुमच्यातला कोणतरी त्या वायरवर उभा तर नाही? तुटले काय? काय करायचं? सुरू ठेवायचं? अरे नंतर व्हिडिओ बघा ना, काय विषय नाही. सगळे काय फिरणार आमचे व्हिडिओ, काय चिंता करू नका. हा वक्फ बोर्डचा कायदा हा कुठलाही इस्लाम राष्ट्रामध्ये पण नाही आहे. पण ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या देशामध्ये अशा पद्धतीचा वक्फ बोर्डचा कायदा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता बस झालं, नाही येत आवाज, बस कर आता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या वक्फ बोर्डला तुम्हाला तुमची कुठलीही जमीन आला काय रे बाबा? ठोकायचं ना अजून. हा वक्फ बोर्डचा कायदा, या वक्फ बोर्डमध्ये एकही हिंदूला हे लोकांनी घेतलेलं नाहीये. सगळे त्यांच्या धर्माचे लोक आहेत. म्हणजे हे लोकांना कुठलीही आपली जमीन घ्यायची असेल तर तुम्हा लोकांना विचारणार पण नाही. डायरेक्ट तुम्हाला अतिक्रमण म्हणून तुम्हाला जाहीर करून टाकणार आणि मग त्यांचे अधिकारी येणार आणि सांगणार की तुम हमारे जमीन पे रह रहे हो. अरे काय चाललंय आपण इथे? कुठे घालताय ती? म्हणजे कुठे वायर कुठे जोडताय? प्रश्न विचारणं पण अवघड झालं. म्हणजे हा कायदा जसा आमच्या महाराजांनी पण उल्लेख केला की आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये समजून घ्या शांत पद्धतीने. तुम्हाला जो कायदा रद्द करून हवाय, अहो तो कायदा नेमकं काय आहे ते तरी समजून घ्या. नाहीतर आम्ही बोलतोय उडी मारा म्हणून उडी मारू नका. आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे.
डिफेन्सची नाही आहे, तेवढीच जमीन या वक्फ बोर्डनी आपल्या देशामध्ये घेऊन ठेवली आहे. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये तुमच्या आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात जास्त जमीन कोणाची, तिसऱ्या क्रमांकाची जमीन कोणाची असेल तर ती वक्फ बोर्डची आहे. आणि हे जमीन घेताना तुम्हाला विचारणार नाही आणि तुमची बळकावताना तुम्हाला विचारणार नाही. म्हणून या विरुद्ध तुम्ही सगळेजण फक्त एक लक्षात घ्या, जिथे जिथे तुमची जमीन वक्फ बोर्ड म्हणून ते लोक मागायला येतील किंवा घ्यायला येतील आणि हिंदू समाज म्हणून तुम्ही तेव्हा तेव्हा आवाज उचललात, त्यांच्या विरुद्ध उभा राहिलात, तर मी तुम्हाला विश्वास देतो महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे पूर्ण पद्धतीने तुमच्या मागे उभं आहे. तुम्हाला काही होणार नाही, काही होणार नाही. आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये हिंदुत्व विचाराचं सरकार आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे कडवट हिंदुत्ववादी आहेत. बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या तालमीमध्ये काय झालेलं शिवसेना अंगावर आले तर शिंगावर घेतात, ही बाळासाहेबांची शिकवण आहे. आपले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत, हे गृहमंत्री आहेत आणि एक कडवट हिंदुत्ववादी आहेत. एक लक्षात ठेवा. आज सकाळी पावनगडला कसा कार्यक्रम झाला बघितला ना. हे लोकांची झोप उडे पडेल, उघडे पडेल, साफ करून टाकला मदरसा तिकडून. फक्त तुमची साथ हवी आहे. तुम्ही जागृत राहायला पाहिजे. तुम्हाला पेटवण्यासाठी, तुम्हाला जागवण्यासाठी, तुम्हाला उठ म्हणून बोलण्यासाठी नेहमी या राजा सिंगजीना आणि नितेश राणेला यायची गरज वाचली नाही पाहिजे. हिंदू समाज म्हणून तुम्ही ज्या दिवशी जागृत व्हाल, हिंदू समाज म्हणून तुम्ही ज्या दिवशी उभे राहाल, मी तुम्हाला विश्वास देतो कुठलाही पोलीस तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. बसले देवेंद्र फडणवीस साहेब तिकडे, जो कोण तुमच्यावर अन्याय करत असेल, जो आपल्या देशामध्ये, मला आश्चर्य वाटतं आपल्या देशामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो की नाही, मानतो की नाही. मग संविधानामध्ये जो अधिकार तुम्हाला आणि मला दिलाय त्याच्यामध्ये या वक्फ बोर्ड ह्या आला कुठे. वक्फ बोर्ड काय, वक्फ बोर्ड काय हे लोकांनी वरतून पाठवलाय काय, उपटा येतं त्या वक्फ बोर्ड मध्ये जाऊन. हे लोक आपल्या देशामध्ये, बांधवांनो लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये सिरिया आणि पाकिस्तान सारखा शरिया कायदा लागू करू पाहताय. तुम्ही जागृत राहा बांधवांनो. बघा त्या ठाण्यामध्ये काय झालं, तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल ती बातमी. गेल्याच महिन्यामध्ये NIAच्या माध्यमातून एक कारवाई ठाण्यामध्ये झाली. ठाण्यामध्ये पडगा नावाचं गाव होतं, पडगा. त्या पडगा गावामध्ये अशाच पद्धतीने आपण सगळे हिंदू तिकडे राहत होतो. या लोकांनी अशाच पद्धतीचा लँड जिहाद आणि लव जिहाद करून त्या गावातल्या आणि आजूबाजूच्या 5 गावांचा हिंदू समाजाला तिथून पळून लावलं. त्यांची घरं सोडायला लावली. त्या गावामध्ये 100% जिहादी राहायला लागले. आणि मग त्यांनी त्या पडगा गावाचं नाव बदलून अल शाम ठेवून दिलं. अल शाम म्हणजे गावाचं नावच बदलून टाकलं. तुम्ही अगर जागृत राहिला नाही, तुमचे अगर डोळे योग्य वेळी उघडले नाही, तर एक दिवस
तुमच्या सोलापूरचा नाव हे सलामपूर ठेवून देतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. ठेवायचं का नाव तुम्हाला? मग तुम्हाला जागृत राहायलाच लागेल. जिथं जिथं अतिक्रमण होत असेल तिथे तिथं नजर ठेवायलाच लागेल. आज सकाळपासून विविध लोकांना भेटतोय, सोलापूरमध्ये फिरतोय. एक गोष्ट मला नक्की कळली आहे की उद्या आता मुंबईला गेल्यानंतर 2 कार्यक्रम माझ्या हाताने वाटत आहेत. एक तर तुमच्या या महापालिका आयुक्ताचा आणि प्रशासनाचा, तो याला सरकारचा नोकर आहे का या जिहाद्यांचा नोकर आहे हे मला अजून कळलेलं नाही. सरकारचा पगार देतोय, देशामध्ये असलेल्या कोर्टाने, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने निकाल दिले आहेत की ही आज असलेली वंचित अनधिकृत आहे हे काढून टाका असे ऑर्डर आलेले आहेत. आम्ही अधिकृत गोष्टींना हटवा बोलत नाही, अधिकृत गोष्टी हटवत बोलत नाही, पण जे अनधिकृत आहेत, जे चुकीच्या पद्धतीने बांधलेले आहेत, ज्याच्या विरुद्ध कोर्टाचा निकाल आलाय ते हटवण्यासाठी पण या आयुक्ताला अगर मोहरत बघायला लागत असेल तर त्याला आता परत त्याच्या घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. तुला कोण वाचवायला येणार नाही. ते आम्ही बसलोय सरकारमध्ये आणि माझा तर स्ट्राईक रेट तुम्हाला माहिती आहे. आपल्या रेडारमध्ये कोण आला? मी प्रत्येक अधिवेशनामध्ये किमान 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड करून घरी जातो. आणि तू अगर या अतिक्रमण हटवण्यामध्ये तुझ्यामध्ये दम नसेल तर बाकी तू माझ्यावर सोड. तो माजी गृह केंद्रीय मंत्री तुला नाही वाचवायला येणार, नाही वाचवायला येणार. ना त्याचा तो राहुल गांधी परत सत्तेत येत, ना हा सत्तेत येत. आमच्या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींचंच राज्य राहणार. आमच्या देशामध्ये भगवादारांचंच राज्य राहणार. आणि कुठल्याही अधिकाऱ्याला अगर आमच्या हिंदूंच्या विरुद्ध काम करायचं असेल तर पाकिस्तानमध्ये बदली मागून घ्या आणि इथून निघून जा. मी तुम्हालाही सांगतो यापुढे हे लोकांनी अगर कुठलंही अगर आपलं अतिक्रमण हटवलं नाही, नियमामध्ये बसलेलं अतिक्रमण हटवलं नाही तर एक घोषणा मी तुम्हाला देतोय, लक्षात ठेवा आणि त्याच्यावर काम करा. आणि जी घोषणा अशी आहे, थांब रे बाबा, घोषणा